तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। फेसबुकवर नोटा दुप्पट करून देतो असं आमिष दाखवत मध्य प्रदेशातील एका 22 वर्षीय तरुणाला शेगावला बोलावून त्याचे अपहरण व मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शेगाव ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत एका गोडाऊनमध्ये रात्रभर लपून बसलेल्या या तरुणाची सुखरूप सुटका करीत जलद गतीने तपास चक्रे फिरवत तिघांना ताब्यात घेतलं। फिर्यादी इंद्रकुमार मुन्नीलाल यादव वय 22 वर्ष, राहणार देऊर, जिल्हा रेवा, मध्य प्रदेश याला आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढलं। तुम्ही 1 लाख रुपये द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ, असे आमिष आरोपींनी इंद्रकुमारला दाखवले होते। या पैशांच्या हव्यासापोटी इंद्रकुमार हा शुक्रवारी सायंकाळी शेगावला आला। दरम्यान 27 फेब्रुवारीच्या रात्री 10:30 वाजेच्या सुमारास आरोपी विकास पाटील व त्याच्या इतर 3 साथीदारांनी इंद्रकुमारला शेगाव खामगाव रोडवरील चिंचोली शिवारात नेलं। तिथे पैसे आणले का अशी विचारणा करत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। आरोपींनी जबरदस्तीने इंद्रकुमारच्या मोबाईलवरून स्वतःच्या QR कोडवर 4000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। एवढ्यावरच न थांबता तुझ्या वडिलांकडून 1 लाख रुपये मागवून घे अशी धमकी देत त्याला रात्रभर डांबून ठेवण्यात आलं। भयभीत झालेल्या पीडित युवकाने संधी साधून रात्री पोलिसांच्या 112 वर कॉल करून मदत मागितली। घटनेची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलिसांनी तपास चक्रे फिरवली। आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी फिर्यादी एका गोडाऊनमध्ये लपून बसला होता। पोलिसांनी शोध मोहीम राबवून 28 फेब्रुवारीच्या सकाळी 7 वाजेच्या सुमारास इंद्रकुमारची सुटका केली। दरम्यान ट्रान्सफर केलेल्या अकाउंटची माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत आहेत। दरम्यान सोशल मीडियावरील अशा फसव्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला सकाळी 112 वर एक कॉल आला की एक व्यक्ती नामे इंद्रकुमार मुन्नीलाल यादव वय 22, राहणार देऊर, जिल्हा रेवा, मध्य प्रदेश हा कुठल्या तरी एका गोडाऊनमध्ये लपून बसलेला आहे आणि त्याला बचाव करण्यासाठी त्यांनी 112 वर फोन केला। त्यानुसार पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी जाऊन त्याला त्या गोडाऊनमधून घेऊन आले आणि त्याची फिर्याद ऐकून घेतली। तर त्याच्या म्हणण्यानुसार त्याला इथल्या एका विकास संजय पाटील नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पैसे डबल करून देतो म्हणून त्याला रेल्वेने शेगाव रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि रेल्वे स्टेशनवरून एका मोटरसायकलवर बसून त्याला एका निर्जन स्थळी घेऊन गेले। तिथे त्याच्या खिशामध्ये असलेले पैसे काढून घेतले, त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला 1 लाख रुपयाची मागणी केली आणि पैसे नाही दिले तर तुला इथेच मारून टाकू असं म्हणून त्याला धमकी दिली। त्या भीतीमुळे त्यांनी आपल्या मोबाईल फोनच्या द्वारे फोनपे करून 4500 रुपये संबंधित आरोपीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले। याच्यावरून आम्ही त्यांची रितसर तक्रार घेण्यात आलेली आहे। त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करून यामधील 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 4थ्या आरोपीचा शोध चालू आहे। सदरचा तपास आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर यांच्या मार्गदर्शनाने व SDPO श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून तपास चालू आहे।